आपल्या भारतीय लोकांना ना खायची प्यायची काडीची शिस्त नाहीये. दिवाळी आली की अनारसे, करंजा, शंकरपाळ्या, लाडू किती ते गोड गोड खायचं आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं तूप टाकलेलं असतं, म्हणजे बॉडीची पूर्ण वाट लावून टाकायची. असं जर तुम्हाला कोणी म्हटलं ना तर हा व्हिडिओ त्यांना पाठवा. दिवाळी जी आहे ना ती एकदम ऑक्टोबर हीट संपायला येते आणि हिवाळा चालू होणार असतो अशा पिरियडमध्ये येते. तर जेव्हा ऑक्टोबर हीट असते तेव्हा खूप जास्त उष्णता शरीरामध्ये वाढलेली असते. आता ह्या वाढलेल्या उष्णतेला कमी करायचं बेस्ट काम कोण करतं तर मधुर रस आणि तूप. ह्याच्यामुळे आपल्याला ह्या पदार्थांची गरज असते. आणि दुसरी गोष्ट, आता पुढे हिवाळा सुरू होणार आहे, म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह फायर आहे ती खूप जास्त ऍक्टिव्ह होणार आहे. तर ह्यावेळी जर आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर ही वाढलेली डायजेस्टिव्ह फायर काय करते, शरीरालाच आतल्यात खायला लागते. त्यामुळे हा दिवाळीच्या फराळाचा एवढा सगळा खटाटोप केला जातो. जरी आपली एखादी मील स्किप झाली, आपलं डाएट थोडं वरखाली झालं, तरी ऍटलिस्ट फराळामुळे का होईना आपलं तेवढं पोषण भरून निघतं. त्यामुळे जी लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, ऑलरेडी वजन कमी असेल, जे एकदम फिट आहेत, यांना अजिबात डाएट करायची किंवा मील स्किप करायची गरज नाहीये. हा जो आहार आहे हा घेतला गेलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ज्यांचं खूप जास्त वजन वाढलं आहे किंवा डायबिटीज आहे, अशा लोकांनी मात्र आपल्या डॉक्टर बरोबर कन्सल्ट करून सगळं डाएट डिसाईड केलं पाहिजे.